ते कोणी होणे नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेची साधन निवृत्तीची. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. एकदा कमी जास्त परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. सांगतील अर्थ करतील परमार्थ. एकदा पक्वाची सिस्टीम जरा व्यवस्थित बघा बरं, त्याचा स्वरच वेगळा येतोय असा ऐकताना. हा गेन ट्रबल आणि शार्प बेस वगैरे असेल तर पूर्ण बंद करा. सांगतील अर्थ करतील परमार्थ. नोहे हा एकांत सोपानाचा. नामा म्हणे देवा सांगून या काही. नोहे मुक्ताबाई गुह्य तुझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता ऐसे कोणी होणे नाही विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम. जगननिहित पाणिं मंडरम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे बेमरत्यं. वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथमन मन. 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 पांडुरंगा करू प्रथमन मन.
केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये ईश्वरा समान असणाऱ्या विभूतींचं वर्णन करतात. विठ्ठल आज कशानिमित्त आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत सर्वांना ज्ञात आहे. थोडा आवाज द्या मॉनिटरला. सर्वांना माहीत आहे परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आज ज्यांना तुमच्या माझ्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय ते म्हणजे अरुण बाबूराव जाधव. घरचे सगळेजण प्रेमाने त्यांना काय म्हणत होते? आबा. घरचे प्रेमाने सगळेजण काय म्हणत होते? आबा. आबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या ऋणांमधून उतराई होण्यासाठी मुलांनी कितीही धडपड केली, अगदी आपल्या कातड्याचे जोडे केले, तरी पण आई वडिलांच्या ऋणामधून माणूस उतराई होऊ शकत नाहीये. पण कुठंतरी आज आपल्या पदरामध्ये पुण्य पडावं आणि या आत्म्याला चिरशांती भेटावी या निमित्ताने आज केलेलं ज्यांच्यामुळं हे आयोजन घडलंय ते म्हणजे त्यांचा मुलगा, आबांचा मुलगा अजिंक्य दादा असतील, मोनिका ताई असतील आणि या अजिंक्य दादांचे मामा ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला ते म्हणजे आमचे पोपट खोमणे मामा. बऱ्याच दिवसापासून ते संपर्कात होते. त्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलाय. आणि आबांचे मंडळी म्हणजे आईसाहेब, शोभाताई, बरोबर आहे नाव? शोभाताई असतील, भारत खोमणे मामा, आज या सर्वांनी अट्टहासाने जो कार्यक्रम केलाय, कार्यक्रम ठेवलाय, एक कुठंतरी आपण त्यांच्या ऋणांमधून उतराई होण्यासाठी केलेला हा अट्टहास. विठ्ठल आज खऱ्या अर्थानं प्रवीण महाराज, मी अभंग निवडताना दुसरा निवडलेला होता, बापकरी जोडी लेकुराची ओढी, हा अभंग निवडला होता कारण आज आपल्या घरामधला बाप गेलाय. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्या कुटुंबातला सदस्य जातो बाकीच्यांना सांत्वन करणं सोपं जातं, येऊन समजून सांगणं त्या कुटुंबाचं सांत्वन करणं सोपं जातं. परंतु खरी परिस्थिती जी असते तर त्या घरावरती आलेली असते. सकाळी उगवलेला सूर्य जर का संध्याकाळी मावळला तर माणसाला काहीच दुःख वाटत नाही, परंतु तोच सूर्य जर का प्रवीण दादा दुपारीच मावळला तर खऱ्या अर्थानं शोक वाटतो. त्याच पद्धतीने आज कुठंतरी उमेदीचा काळ होता आबांचा. मुलांनी काय कर्तृत्व करून ठेवले, मुलींनी काय कर्तृत्व करून ठेवले, हे पाहण्याचा काळ होता. आणि या पाहण्याच्या काळामध्ये आज आबांना जावं लागलंय. म्हणून मी अभंग निवडला होता. कोणता? बापकरी जोडी लेकुराची ओढी, हा अभंग निवडला होता. परंतु ज्या गोष्टीमुळं आज आपण हे कुटुंब आज शोकाकुल आहे, आबांना गेल्यामुळं, आबा गेल्यामुळं, आणि आपण सर्वच जण ज्या गोष्टीमुळे आज खऱ्या अर्थानं हिमालयासारखा डोंगर आपल्यावरती, महाराष्ट्रावरती कोसळल्यासारखं झालेलं आहे, ती गोष्ट म्हणजे आपल्या बारामतीचं नाक, महाराष्ट्राची शान, एक कर्तृत्ववान माणूस, दिलदार माणूस, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असणारा माणूस, ज्यांच्या खऱ्या अर्थाने शब्दालाच किंमत होती. राजकारण हे फक्त फिरवा फिरवीसाठी नसतंय मायबाप, हे आपल्याला ज्यांच्या जाण्यातून दिसलं, जे गेल्यानंतर समजलंय, आणि जे गेल्यामुळं आज खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्राला जो शोक निर्माण झाला ते म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री आणि आपल्या भागाचं बारामतीचं भूषण माननीय श्री अजितदादा पवार. आज हे गेल्यामुळं आज आबांनाही आपल्याला श्रद्धांजली व्हायची आणि दादांना पण. या ठिकाणी आज आपण जे नामचिंतन करणार आहोत या नामचिंतनामधून दादांना पण कुठेतरी आज आपल्याला श्रद्धांजली व्हायची. म्हणून ही श्रद्धांजली वाहत असताना मायबाप कोणत्या चिंतनाने त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळते तर त्याचं कारण एवढंच आहे, फक्त नामचिंतनाने माणूस उद्धरून जाऊ शकतो, तरुण जाऊ शकतो. नामचिंतनामध्ये ताकद आहे तेवढी.
मग आज आपल्याला प्रत्येकाला वाटतंय प्रत्येकाच्या पदरामध्ये पुण्य पडावं, पुण्यवान व्हावं. कशा पद्धतीने आपण पुण्यवान होऊ शकतो? आपल्या पदरामध्ये पुण्य पडू शकतं. महाराज सांगतात, घेता सज्जन नाची नावे घेता नाची नावे घेता नाची नावे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. सज्जन माणसाचं चिंतन केलं तरी आपल्या पदरामध्ये पुण्य पडत असते. मग माझा प्रश्न आहे मायबाप तुम्हाला, या जगात नेमका सज्जन कोण आहे? कोण सज्जन आहे? अहो, आपल्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी. पांडुरंग महाराज आज खऱ्या अर्थानं गायछापला एखाद्याला चुना जरी नसला, चुना दिला तरी माणूस काय म्हणतो? तुझ्या इतका सज्जन कोण नाही. म्हणतोय का नाही माणूस? असं म्हणतोय माणूस, तुझ्या इतकं. म्हणजे गायच्या पोरण चुन्यावरती कुठं सज्जन होत असतो का माणूस? नाही नाही. मग आपल्याला प्रश्न पडू शकतोय, या जगात सज्जन फक्त देवच आहे. कोण आहे? देव आहे. देव सज्जनाच्या यादीमध्ये नाही मायबाप. कुरघोड्या, राजकारण हे कोणाकडे काम? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारे. म्हणजे एक तर भक्त असेल त्याला जवळ घेणं, आणि दुर्जन असेल त्याचा नायनाट करणं. म्हणजे हे उचला उचलीची कामं कोणाची आहेत? देवाची आहेत. राजकारण, कुरघोड्या ही देवाकडे असते बरं का, देवाकडे असते. आज कुठेतरी आपल्याला पण हवं हवंसं व्यक्तिमत्व वाटणारा आबा असतील, दादा असतील. आज कुठेतरी आपल्या पण मनाला प्रश्न पडतो, काय देवा, उभ्या आयुष्यामध्ये या माणसांनी काय समाजसेवा कमी केली? प्रश्न पडतो माईबाप आपल्याला. आज कुठेतरी पाहण्याचे दिवस होते आणि अशा उमेदीच्या काळामध्ये तू घेऊन गेलास. प्रश्न पडतो देवावरती पण. पण माईबाप महाराज सांगतात, येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंग होनिया गेले रावरंग. हा उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंग होनिया गेले रावरंग. या ठिकाणी राजा असू द्या किंवा भिकारी असू द्या, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. प्रत्येक जण जाणार आहे. मागच्या मंडळींना माझी विनंती, आल्यावरती सगळ्यांनी समोर बसून घ्या, पुढच्या मंडळींना डिस्टर्ब करू नका. विठ्ठल, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय मायबाप, प्रत्येकाला जायचंय. मग आपल्या पदरामध्ये तर आपल्याला पुण्य पाडायचंय. खऱ्या अर्थानं आज आपल्याला एक कीर्तनाची पुष्पांजली दादांच्या आणि आबांच्या चरणावरती व्हायची. माझा प्रश्न होता तुम्हाला, या जगात सज्जन नेमकं कोण आहे? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी, कोण कशावरती, पण आपण माणसाची व्याख्या वेगवेगळी. प्रत्येक जण कशावरती पण सज्जन म्हणू शकतोय. परंतु खऱ्या अर्थानं सज्जन जर विचारायचं असेल तर माझ्या संतांनाच विचारलं पाहिजे. महाराज सांगतात, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. कृपाळू सज्जन, फक्त सज्जनच या जगामध्ये कोण आहेत? संत आहेत. संतच सज्जन आहेत. मग या संतांचं आपण चिंतन जरी केलं तरी आपल्या पदरामध्ये पुण्य पडतं. विठ्ठल, हो. मग आज हिंद धर्म संस्कृतीनुसार खऱ्या अर्थानं माणूस गेल्याच्या नंतर काही विधी केले जातात, काही सोहळे केले जातात. गेल्यानंतर कोणते विधी आहेत? अंत्यसंस्कार विधी पहिल्यांदा केला जातो. नंतर सावडण्याचा विधी इकडे केला जातो ना. तुम्ही जरा फ्रेश बसावर सगळे, नेमकं झालंय काय? मायबाप
अंत्यसंस्कार विधी हा पहिल्यांदा केला जातो, नंतर सावडण्याचा विधी केला जातो, नंतर दशक्रिया विधी केला जातो, नंतर येणारा मासिक विधी, 6 मासिक विधी असतात आणि शेवट जो विधी येतो तो कोणता? वर्ष श्राद्धाचा विधी असतो. वर्ष श्राद्धाचा विधी केला जातोय. मग मायबाप आपण आज उपस्थित झालोय तो शेवटचा विधी कुठेतरी आज त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. विठ्ठल हो, मी सांगत होतो आज प्रत्येकाला जायचंय, एक ना एक दिवस जावं लागणार आहे. काळाने कुणाला सोडलेलं नाही मायबाप. राजा असू द्या, रंक असू द्या, कुणीही असू द्या. महाराज सांगतात, देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळिया, नाम म्हणून हे धनंजया जिया परी. एक जण म्हणला मी मरूच शकत नाही, लय मारते तुला. जावंच लागणार आहे प्रत्येकाला, कोणीही असू द्या मायबाप. महाराज सांगतात, काळाची एवढी पडेल बाजेवा, सांगतात, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा मायबाप. आई असू द्या, वडील असू द्या, ज्यावेळेस काळ न्यायला येत असतो ना, काळाच्या तडक्यामधून कोणीही वाचू शकत नाही. या काळाच्या तडक्यामधून वाचू शकत नाही. आणि आज प्रत्येक जण जीवन जगतोय, परंतु एक एक क्षण आपल्या जीवनातला कमी होतोय. तो काळ जो आहे तो काळ आपली वाट पाहत असतोय. प्रत्येक सेकंदाला घडोघडी काळ वाटायाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटायाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. महाराज सांगतात, घडी घडी काळ वाटायची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक सेकंदाला आपला काळ वाट बघत असतोय. मग आज जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. ज्ञानोबराय गोड वर्णन करतात, उपजेते नासे नाशिले ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग जावं लागणार आहे. मग आज प्रत्येकाला कळतंय जावं लागणार आहे, परंतु आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा घमेंड करतोय प्रवीण महाराज. कुणाला कर्तृत्वाचा घमेंड आहे, कुणाला कलेचा घमेंड आहे, कुणाला सौंदर्याचा घमेंड आहे. मग कशाचा घमेंड करून बसलाय? एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. सगळं आहे ते इथं ठेवावं लागणार आहे. मग मायबाप ठेवत असताना आज माणूस जरी प्रत्येक निघून गेला, लक्षात घ्या, माणूस निघून जातो, शरीराच्या रूपाने निघून जातो, विचारांच्या रूपाने, संस्कारांच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने माणूस समाजामध्ये आहे तसा जिवंत राहत असतोय. म्हणून आपण जीवन जगत असताना मायबाप प्रत्येकाने आपली कीर्ती पाठीमागे राहावी असं जीवन जगलं पाहिजे. आपल्यामुळे संस्कार लोकांना लागावेत असं जीवन जगलं पाहिजे. आदर्शमय जीवन आपलं असलं पाहिजे. जशा पद्धतीने आज आबांनी आपल्या मुलांवरती संस्कार केले, त्या निमित्ताने तर आपल्याला आज एकत्र यावं लागले. नाहीतर आता आपण कलियुगात जीवन जगतोय मायबाप. या कलियुगामध्ये आज वर्ष श्राद्ध करणं तर सोडा, पोरं 10वी सुद्धा करत नाहीत आई बापांचे. पाठीमागे एक पेपरला बातमी आली होती, मुलाचे वडील गेले, मुलगा अमेरिकेमध्ये होता. गावकऱ्यांनी त्याला फोन केलाय, वडील गेलेत, अंत्यसंस्कार विधीला यावं लागते. तो म्हणला व्हिडिओ कॉलवरती दर्शन घेतो. कुठं समाज गेलाय? व्हिडिओ कॉलवरती वडिलांचं दर्शन, बापाचं दर्शन याच्यासाठी शिकवलंय का इतकं? वडिलांचं दर्शन घेतो म्हणला. म्हणले दशक्रिया विधीला तरी या. दशक्रिया विधीला पण नाही जमणार म्हणले, तुम्हीच करून घ्या. ते म्हणले 10,000 रुपये लागतात. म्हणले 20,000 रुपये घ्या, पण सगळं तुम्हीच करा. म्हणले सगळं आम्ही करतो, पण टकलं कोणाचं करायचं? चंपी कोणाची करायची दशक्रिया विधीला? ते म्हणलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याची करा. म्हणजे बघा आता, बाप तुमचा जायचा आणि चंपी आमच्या करता का? विठ्ठल
बदललेला आहे आणि इतक्या बदलत्या काळामध्ये आज अजिंक्य भाऊनी, मोनिका ताईंनी, आज पोपट मामांनी एवढा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मग हे टाळ पकवाज कोणाच्याही दारामध्ये वाजत नाहीत प्रवीण महाराज. कोणाच्या दारामध्ये वाजतात? हा, भाग्यवंत घरी भजन पूजन, 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 हे भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याजवळ बाहेरून भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन महाराज सांगतात थापटाका, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवान माणसाच्या दारामध्ये टाळ पकवाज वाजत असते. मग आज खऱ्या अर्थानं हे परिवार जो आहे, जाधव परिवार आहे, भाग्यवान आहे महाराज. किंवा वैष्णवा घरी सर्व काळ सदा जनजनती टाळ. टाळ पकवाज हे कुठेही वाजत नसते, त्याला माणसं भाग्यवान असावी लागतात. आज ही माणसं भाग्यवान आहेत. काळ बदललेला आहे. बदलत्या काळामध्ये पण आज एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केलाय. परंतु काही काय माणसं असे असतात महाराज, का केलं असेल बाबा यांनी? अरे करू नको, पण करू नको ना तू. चांगल्या पद्धतीने नामचिंतन आहे, नामचिंतन ऐक. कीर्तन झाल्यानंतर भोजन आहे, दणकून खा, घरी जाऊन झोप. परंतु हे जी वृत्तीची माणसं असतात, कशासाठी हे कार्यक्रम करायचे? गेलेला माणूस काय पुन्हा परत माघारी येत असतो का? अशी पण म्हणणारी माणसं आहेत. त्यांच्यासाठी मायबाप चपराक आहे. महाराज सांगतात, वडील जे असतात, जे आपले पितृ असतात, ते पितृ आपल्या मुलांना हे कार्यक्रम केल्यानंतर, विधी पूर्ण पाडल्यानंतर आशीर्वाद देत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती बाबा तुला, कल्याण इच्छिती तया तुला, कल्याण इच्छिती तया तुला. तुकोबराय सांगतात, स्वर लावा बरं जरा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. जे पितृ आहेत, गेलेले आहेत, गेलेली व्यक्ती जे आहेत, ती व्यक्ती आपल्या या पुढच्या कुटुंबाला, पुढच्या व्यक्तींना, पुढच्या माणसांना आशीर्वाद देत असतात. हे कार्यक्रम केल्याच्या नंतर मायबाप. आणि नाही कार्यक्रम केलंस तर काय गदा करी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. गदा करी ती पितर वंश दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. महाराज सांगतात, अहकटा त्यांचे. घ्या बरं सगळ्यांनी एकदा बघून. मी तर वर चहा पिऊन येतो. सगळ्यांनी समोर बघा. अहकटा त्यांचे करीती पितर, वंश दुराचार पितृ पुत्र झाला. मायबाप बोट मोडतात. पितर जे आहेत ते बोट मोडत असतात. का तर अशी पिढी आपण जन्माला घातली. आज साध्या आपल्या, आपण गेल्याच्या नंतर श्राद्ध विधी करत नाहीत, दशक्रिया विधी करत नाहीत. मग आज खऱ्या अर्थानं जो जाधव परिवार आहे तो भाग्यवान म्हणावा लागेल. विठ्ठल. मग आज संतांचं वर्णन करायचं मायबाप. संत जरी आपल्यामधून निघून गेले, 3 स्वरूपामध्ये जिवंत राहतात. पहिली गोष्ट, संत हे ग्रंथाच्या स्वरूपामध्ये जिवंत राहतात. संत समाधीच्या स्वरूपामध्ये जिवंत राहतात. आणि तिसरी गोष्ट, संत कीर्तीच्या स्वरूपामध्ये जिवंत राहतात. मग ऐका, आज तुम्हाला आम्हाला ज्ञानोबराय दिसत नसतील, तुम्हाला आम्हाला तुकोबराय दिसत नसतील, जरा मॉनिटरला आवाज द्या दादा. तुकोबराय दिसत नसतील, नाथबाबा दिसत नसतील, परंतु आज त्यांचे ग्रंथ जे आहेत ते संत आहेत. नाथ महाराज म्हटलं, तुकोबराय म्हटलं की गाथा दिसतोय. गाथारूपी ग्रंथ आज तुमच्या माझ्यामध्ये ठेवून गेलेत. ज्ञानोबराय म्हटलं की ग्रंथाच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरी दिसते.
पहिली गोष्ट, ग्रंथाच्या स्वरूपामध्ये संत जिवंत राहतात, ऐका. दुसरी गोष्ट, समाधीच्या स्वरूपामध्ये संत जिवंत राहतात. मग आज ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे. काही माणसं अशी शास्त्रज्ञ होते, शास्त्रज्ञांनी सांगितलं, विचार व्यक्त केला, नाही नाही म्हणले समाधी असू शकत नाही, संजीवन समाधी अजून पण आत्मा त्याच्यामध्ये आहे, असं असू शकत नाही. प्रश्न तयार केला. जपानची टीम होती, ऐका, एक 20-25 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. त्यांनी समजलं की समाधीच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर महाराज जिवंत नाहीत, ज्ञानोबराय जिवंत नाहीत. महाराष्ट्रातून त्यांना बोलावलं गेलं, या म्हणले आळंदीमध्ये चेक करायचंय तुम्हाला. जसा आज आपण माणूस गेल्याच्या नंतर ECG काढला जातो, काय काढला जातो, ECG काढतात का इकडं, ECG बघा, म्हणजे ठोके मोजण्याचं यंत्र जे असते शरीरामध्ये, श्वास चालू आहे का नाही हे मोजण्याचं यंत्र जे असते त्याला ECG म्हटलं जाते. तो ECG काढला जातो. ECGच्या द्वारे माणूस जिवंत आहे का नाही हे पाहिलं जाते मायबाप. मग ते म्हणले आमच्याकडे यंत्र आहे, या म्हटले. महाराष्ट्रातून उत्तर गेलं, या पहा म्हटले, लहरी मोजण्याचं यंत्र आहे म्हणले. ते लहरी मोजण्याचं यंत्र घेऊन जपानची टीम आळंदीमध्ये आले मायबाप. आळंदीमधून जसे आतमध्ये महाद्वारातून गेलेत, महाद्वारातून गेल्यावर गाभाऱ्यामध्ये ते यंत्र खोललं गेलं, यंत्र चालू केलं. यंत्र चालू केल्यावरतीच 50 वरती यंत्र, कुठं, गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यामधून जसं संजीवन समाधीवरती नेऊन ते यंत्र ठेवलं, सगळी माणसं बाहेर आली, यंत्र चालू केलं. यंत्र चालू केल्यावरती सगळी माणसं बाहेर आली आणि परत नंतर दरवाजा उघडून यंत्र बघाय गेली होती. त्या यंत्राचा भार झाला होता. मग त्यांना विचारलं, हे यंत्र फुटलं कसं काय. त्यांनी सांगितलं, मायबाप, या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमधून इतक्या लहरी प्रगट होतात, त्या लहरी मोजण्याचं यंत्र अजून आम्हाला सापडलेलं नाही, ते यंत्र अजून आम्ही सुद्धा शोधलं नाही, ते यंत्र तयार करू शकलो नाहीत. म्हणजेच आज 20 वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी शोध लावला, या संजीवन समाधीमधून लहरी प्रगट होतात. परंतु माझ्या नाथबाबांनी, माईबाप, 700-750 वर्षापूर्वी नाथबाबांना समजलं होतं, या लहरी ज्ञानोबरायांच्या अजून पण आहेत. महाराज सांगतात, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानोबराय अलंकापुरीमध्ये या सर्व सुखाच्या लहरी ज्या आहेत जिवंत अजून पण आहेत. कशा स्वरूपामध्ये, समाधीच्या स्वरूपामध्ये संत जिवंत राहतात, ग्रंथाच्या स्वरूपामध्ये संत जिवंत राहतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कीर्तीच्या स्वरूपामध्ये जिवंत राहतात. मग आज आपण पाहतोय लाखो समाज आज ज्ञानोबरायांसोबत जातोय, लाखो समाज आज तुकोबरायांच्या सोबत जातोय. वारीमध्ये आपण पाहतो, आपल्या इथं तुकोबरायांची दिंडी येते बारामतीमध्ये. कोणत्या माणसाला सांगावं लागतं का, इन्व्हिटेशन द्यावं लागतं का, पत्रिका द्यावं लागते या म्हणून, नाही सांगावं लागत. का सांगावं लागत नाही, महाराज कीर्तीच जी आहे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, ओ उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. हे तुका म्हणे मरणे तिसरे उत्तमती पुणे कीर्ती मागे. महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस निघून जातोय परंतु पाठीमागं कीर्ती राहत असते. मग आज तुम्ही आम्ही जीवन जगतोय मायबाप, प्रत्येकाने विचार केला पाहिजे, का आपण जीवन जगतोय. विको कमी करा थोडा, का जीवन जगतोय. आणि आपण या जीवनामधून निघून गेल्याच्या नंतर कमीत कमी आपली 20 वर्ष तरी कीर्ती पाठीमागं काढली पाहिजेत ना. मला सांगा, आज कित्येक लोकांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचे, खापर पंजोबाचे फोटो आहेत, नावं सांगता येतील. कितव्या पिढीपर्यंत नाव सांगता येईल, नाही सांगता येत. 2 पिढ्या, 3 पिढ्या, 4 पिढ्यांपर्यंत फक्त नाव वंशावळ सांगता येते. परंतु
आपले उमाजी नाईक असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांचा फोटो कोणाच्या ना कोणत्या ना कोणत्या महान पुरुषाचा फोटो आपल्या घरामध्ये असतोय का नाही? आपण आजोबा पंजोबाचे फोटो ठेवत नाही. याच्या पुढे जाऊन बोलू का? बाप जाऊ द्या, 2-3 वर्षाच्या आतमध्ये बापाचा सुद्धा फोटो काढून टाकतात. नवीन जर का लग्न झालेलं असू द्या, सुनबाई सांगते म्हातारा माझ्याकडे फोटो मधून बघत आहे, पहिला फोटो बाहेर काढून टाका. काढून टाकतात फोटो. माय बाप फोटो काढून टाकतात. आपल्या पूर्वजांचे फोटो आपण बाहेर काढून टाकतोय. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, उमाजी नाईक यांचे आज अजर अमर नावं का झाली? त्याचं कारण किंवा आज आपल्यामधून दादा निघून गेलेत, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दादांचं नाव हे काय राहणार आहे? अजर अमर राहणार आहे. जशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, थोर पुरुषांची नावं आज आपल्या डोळ्यासमोर येतात, तशाच पद्धतीने बारामती म्हटलं की अजितदादा पवार हे नाव समोर येणार. त्याचं कारण काय? महाराज अभंगाचं पहिलं ईश्वर विभूती जल दिगंबर, ईश्वर विभूती गेले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ते जगा माझी. या ईश्वर विभूती समान ज्या आहेत, ज्या व्यक्ती आहेत, ईश्वरा समान आपण कधी म्हणू शकतो? ज्याने आपल्या आयुष्यामध्ये समाजकारण असेल, राजकारण असेल, धर्मक्षेत्रामध्ये काम असेल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम असेल, पराकोटीची निष्ठा ठेवून अगदी देहभान विसरून ज्याने काम केलंय, त्या व्यक्तीला समाज काय म्हणत असतो? ईश्वरा समान, देवा समान. आज आपण म्हणतोय आमचा देव गेला. का म्हणतोय मायबाप? त्याचं कारण एवढंच आहे, समाजासाठी झगडले, समाजासाठी झटले, समाजासाठी आजपर्यंत कार्य केलं. मग आज आपल्याला पण वाटत असेल ना आपली पण उत्तम कीर्ती पाठीमागे राहावी, तर त्या पद्धतीने आपली वाटचाल असावी. नाहीतर आज आपलं जिंदगी, आपली जीवन जे आहे ते कडला आले मायबाप, संपत आले. परंतु काही लोकांना अजून प्रश्न सुद्धा सुटलेला नाही. प्रश्नच पडला नसेल म्हणजे आपण का जीवन जगतोय हा प्रश्न नक्की प्रत्येकाला पडला पाहिजे. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये टॉपला जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आणि ते काम करत असताना मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. मायबाप त्याच माणसाची उत्तम कीर्ती पाठीमागे राहत असते. मग कीर्ती या स्वरूपाचं, या शब्दात जर का वर्णन करायचं म्हटलं, माणसाची कीर्ती जशी वाढते त्या पद्धतीने काही माणसं अपकीर्तीने सुद्धा प्रसिद्ध असतात. कशाने? अपकीर्तीने. मला सांगा बरं, एखादा पेताड तरी म्हणतो का रावण की जय हो? का? अपकीर्ती आहे. परंतु शहाण्या माणसाचं लक्षण काय असतं? ज्ञानोबराय सांगतात, विठ्ठल
जियावे जब अपकीर्ती अंग न पावे, जोपर्यंत आपल्या अंगाला अपकीर्ती स्पर्श करत नाही तोचपर्यंत शहाणा माणूस जगत असतो. लक्षात ठेवा. मग इथं काही ज्ञानोपर आहे आत्महत्या करायला सांगतात का? नाहीच सांगत. आत्महत्या करायला सांगत नाहीत. शहाणा माणूस तो असतो, जाणता माणूस तो असतो, अपकीर्ती आपल्या अंगाला स्पर्श करणार नाही इतक्यापर्यंत जीवन जगणारा माणूस. महाराज बडबड करू नका. विठ्ठल जाणता माणूस तो असतो ज्याच्या अंगाला अपकीर्ती स्पर्श करत नाही. मग अशा पद्धतीने आपलं पण जीवन असलं पाहिजे. अपकीर्तीने आपल्या अंगाला स्पर्शच केला नाही पाहिजेत असं जीवन जगलं पाहिजेत मायबाप. त्याच व्यक्तींचा समाजामध्ये गेल्याच्या नंतर नाव निघत असतं. तीच व्यक्ती स्मरणात प्रत्येकाच्या राहत असते. म्हणून महाराज सांगतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कुणाची कीर्ती आजपर्यंत अमर राहिली? मग त्यांचंच वर्णन सखोल केले मायबाप. सांगतील ज्ञान म्हणतील खून नयेची साधन निवृत्तीची. निवृत्ती दादाचं वर्णन केलंय, ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय, सोपान काकांचं वर्णन केलंय आणि माझ्या मुक्ताबाईंचं वर्णन केलंय. विठ्ठल अशी व्यक्ती ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस त्यांची जी उणीव आहे ती उणीव कशाच पद्धतीने भरून काढता येत नाही माईबाप. ज्यांनी समाजासाठी काही ना काही कर्तृत्व केलेलं आहे अशा व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या माझ्यामधून निघून जाते ना त्यावेळेस त्या व्यक्तीच्या फक्त आठवणी, त्या व्यक्तीच्या फक्त विचार समाजामध्ये राहत असतात. आणि मग विचार जरी समाजामध्ये राहिले माईबाप, परंतु माझ्या जगद्गुरु श्री तुकोबरायांचा विचार केला ना तर तुकोबरायांकडे पाहिलं की वैराग्यवान, वैराग्य हा शब्द तुकोबरायांकडे येतो. का? किती जीवनाशी मायबाप आसक्ती न बाळगता जीवन जगणारे माझे जगद्गुरु श्री तुकोबराय होते. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नजराना घेऊन ज्यावेळेस तुकोबरायांकडे गेलेत त्यावेळेस तुकोबराय सांगतात एर वित्त धन ते मज मृत्यू के समान. तुमचे एर वित्त धन, तुम्ही जे दिलेले आहे धन दिलेलं आहे, सोनं दिलेलं आहे ते मला कशा समान आहे? सोने रुपया मृत्यु के समान. माणिक पाशात कधी जैसे, माणिक पाशात कधी जैसे. सोने रुपया मृत्यु के समान. माणिक पाशात कधी जैसे, माणिक पाशात पडे दया. महाराज सांगतात सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे जे तुम्ही दिलेलं सोनं आहे, धन आहे ते आम्हाला खड्यांसमान माती समान आहे. आवाज द्यावा मॉनिटरला थोडा. माती समान आहे. ही वैराग्यवान माणसाची लक्षणं आहेत. परंतु वैराग्य या शब्दाचा खरा अर्थ जर का आपल्याला समजून घ्यायचा म्हटलं, वैराग्य या शब्दाचा अर्थ आहे त्याग. काय तेजस बाबा? त्याग. त्याग म्हणजे वैराग्य. मग त्याग वेगळा, वैराग्य म्हणजेच त्याग. स्मशान वैराग्य वेगळं आणि खरं वैराग्य वेगळे. स्मशान वैराग्य म्हणजे काय? घरात जर का भांडणं झाली, एक महिला अशीच संध्याकाळच्या वेळेस घरात नवरा बायकोची भांडणं झाली, नवरा बायकोची भांडणं झाल्यावरती आत्महत्याच करते म्हणले. आत्महत्या करण्यासाठी निघाली आणि आत्महत्या करण्यासाठी निघाले असताना हातामध्ये बॅटरी ही घेऊन निघाली होती. शेजारीने गेली, शेजारीने विचारलं का ग कुठं चालली तू एवढ्या रात्रीचं? म्हणली नाही मी जीवच देते म्हणले. आज काय करते? जीवच देते म्हणले आज. म्हणली जीव द्यायला निघालीस तू, ठीक आहे, हातामध्ये बॅटरी घेऊन का ग चालली? ती म्हणली इचू काट्याच थोडंसं भेव वाटते. म्हणजे इचू काट्याची भीती जाण्यासाठी बॅटरी हातामध्ये ठेवते. आत्महत्या करेन का? याला स्मशान वैराग्य म्हणायचं. हे खरं वैराग्य नाही. खरं वैराग्य म्हणजे त्या गोष्टी आपल्याला मिळलेल्या असून, भेटत असून पण जो त्याग करतो त्याला म्हणायचं वैराग्य. विठ्ठल हरे विठ्ठल. असं वैराग्य जगद्गुरु श्री तुकोबरायांकडे आपल्याला पाहिल्यानंतर दिसतं मायबाप. मग आज अशा विभूती ज्यावेळेस तुमच्या माझ्यामधून निघून जातात, फक्त त्यांच्या आठवणीच राहतात. अभंगाचं दुसरं चरण. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी.
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. जगाने वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. 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 आताचे कोणी होणे नाही. आताचे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. वैराग्याच्या गोष्टी डबल ऐकल्या जगाने. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. आता इथे कोणी होणे नाही. आता इथे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जगाने. आता इथे कोणी होणे नाही. महाराज सांगतात वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. आता परत पुन्हा आपल्याला अशी माणसं या समाजामध्ये पाहता येणार नाहीत. फक्त आठवणी ज्या आहेत त्यांच्या याच आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या असतात. 2 चरणांचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. उर्वरित भावार्थ भजनानंतर सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम हार घालण्यासाठी संयोजक मंडळीला विनंती, समोर यायचंय. विठोबा रखुमा हरे विठोबा रखो.